हेडलाईन्स नंतर आपण बातम्या सगळ्या सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीचीच बातमी आघाडीची अतिशय मोठी बातमी आहे। स्वारगेट अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता मंत्र्यांच्या मुलीही सुरक्षित नसल्याचं समोर आलंय। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड झाल्याची घटना घडली आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये यात्रेत छेडछाडीची ही घटना घडल्याचं कळतंय। सुरक्षा रक्षकांकडून टवाळखोरांना अडवण्याचाही प्रयत्न झाला, मात्र टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकांना देखील धक्काबुक्की केली आहे। सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असतानाही आरोपींना अटक न झाल्यानं रक्षा खडसे चांगल्याच आक्रमक झाल्यात। या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रक्षा खडसे दाखल झाले आहेत आणि पोलिसांकडून त्या सविस्तरपणे माहिती देखील जाणून घेत आहेत। स्वतः रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरून। खरं तर रक्षा, जी आपण बघतोय पुण्यातली ही घटना असेल, राज्यात अनेक ठिकाणी घटना घडत आहेत आणि तुमच्या मुलीसोबत देखील अशी काहीचा प्रकार घडल्याचं कळतं। नेमकं काय घडलं आणि हा सगळा प्रकार नेमका कधी घडला या संदर्भात माहिती द्या। ऍक्च्युली इथे मुक्ताईनगरला म्हणजे कोथळीला आमची महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुक्ताईची यात्रा असते आणि त्या यात्रेच्या निमित्ताने माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणी परवा रात्री तिथे गेल्या, तर पाळण्यात बसायसाठी गेल्या आणि त्यांच्यासोबत मी माझ्या घरच्या गार्डला पाठवलं होतं, कारण की मी इथे नसल्यामुळे ती मला विचारून गेली आणि तिच्यासोबत गार्ड आणि प्लस माझ्या ऑफिसमध्ये काम करणारे 3-4 मुलं यांना सगळ्यांना मी सोबत पाठवलं तिथे। आणि तिथे ही जी घटना, काही ठराविक मुलं आहे जे मुक्ताईनगर मध्ये आता नेहमी वॉन्टेड म्हणजे ह्या भूमिकेतच आता म्हणावं लागेल की असे प्रकार याच्या आधी पण त्या मुलांच्या माध्यमातून झालेल्या आहेत। त्या मुलांनी पाळण्यात बसताना ह्या मुलींसोबत धक्काबुक्की केली, त्यांचे व्हिडिओ तिथे काढले आणि माझ्या गार्डला सुद्धा त्यांनी धक्काबुक्की केली, त्याची कॉलर पकडली। जेव्हा गार्डने त्याला विचारलं गेलं की तू व्हिडिओ का काढले आणि त्याचा फोन जेव्हा हातात घेतला, तर ह्या सगळ्या 30-40 मुलांनी त्या गार्ड सोबत सुद्धा धक्काबुक्की केली। प्रश्न एवढाच आहे की जर आज माझी मुलगी सेफ नाहीये तर बाकीच्या मुलींचा पण म्हणजे विचार करायसारखी गोष्ट की आज ह्या मुलांची हिंमत एवढी वाढलेली आहे की गार्ड सोबत असताना सुद्धा अशा प्रकार जर मुक्ताईनगरमध्ये होत असतील, एक आई मंत्री म्हणून नाही पण एक आई म्हणून माझं सुद्धा कर्तव्य आहे की या घटनाला न दाबता इथे पोलीस स्टेशन मध्ये येऊन तुझ्या सोबत येऊन मी आज कंप्लेंट केलेली आहे। इथे डीवायएसपी असतील, इथले पीएसआय असतील, त्यांना सांगितलं, एसपी नाही मी सांगितलं, सीएम साहेबांनाही मी फोन करून सांगितलेलं आहे की या मुलांवर ऍक्शन झाली पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला पूर्णपणे ठेचलं पाहिजे। निश्चितच रक्षाजी, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली। तुमची मुलगी आहे, अर्थातच ती सुरक्षा रक्षकांसोबत देखील जात असताना हा सगळा प्रकार घडलाय। सामान्य मुलींना अशी कोणतीही सुरक्षा नसते, त्यांच्यासोबत देखील असे अनेक प्रकार घडत असतील। तुम्हाला काय वाटतं नेमकं पोलीस प्रशासन असेल किंवा मग इतर जे तरुण आहेत, कुठे नेमकं काय घडतंय? कारण राज्यात अनेक ठिकाणी या घटना घडत असल्याचं बघायला मिळतंय। एक महिला याच्यामध्ये मला जे लक्षात आलं म्हणजे तो विचार माझ्या मनातही आला। बऱ्याच अशा घटना म्हणजे आज जे प्रकार झाला याच्यानंतर गावात जशी गोष्ट माहीत पडली तर बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या, त्यांनी पण सांगितलं की ताई आम्ही जेव्हा शाळेत जातो तर आमच्या सोबत हे बऱ्याच वेळा होतं। पण म्हणजे जसं आता ही सेम घटना 24ला माझ्या मुलीसोबत पण झाली, पण तिने दुर्लक्ष केलं, तिने मला सांगितलं नाही। जेव्हा परवा हे जास्त झालं तेव्हा तिने मला सांगितलं की असं असं झालं किंवा हे सोबतचे लोक होते म्हणून त्यांनी मला सांगितलं। बऱ्याच वेळा मुली दुर्लक्ष करतात किंवा पालक म्हणून आपण म्हणतो की जाऊ दे, कशाला पोलीस स्टेशन पर्यंत जायचं, कंप्लेंट होईल, अजून नाव बाहेर येईल। सहज हा आई म्हणून माझ्या मनातही विचार आलेला, पण मी परत हा विचार केला की आज जर ही गोष्ट मी नाही उचलली तर उद्या अजून ह्या लोकांची हिंमत वाढेल। आणि आज फक्त प्रश्न कृषिकाचा नाहीये, इथे सगळ्याच मुलींचा प्रश्न आहे अगदीच। आणि म्हणून सगळ्या पालकांनी सुद्धा ह्या बाबतीमध्ये छोटीतली छोटी जरी गोष्ट असेल तर लवकर पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे। आपण ह्या गोष्टीमध्ये कुठेतरी मागे पडतो किंवा आपण घाबरून जात नाही म्हणून ह्या मुलांची हिंमत वाढते ना, असे प्रकार होतात। रक्षाजी, मुख्यमंत्र्यांसोबत जेव्हा तुम्ही फोनवरून संवाद साधला, काय सांगण्यात आलं मुख्यमंत्र्यांकडून? नेमका काय संवाद? मुख्यमंत्र्यांनी पण मला आश्वासन दिलेलं आहे की या मुलांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांना लगेच पकडलं जाईल। निश्चितच रक्षाजी, त्यामुळे या वृत्तीला कुठेतरी खरं तर आळा बसवण्यासाठी कठोर पावलं उचलणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।
केंद्रीय मंत्र्यांची मुलगी देखील सुरक्षित नाहीये का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। मुक्ताईनगरमध्ये यात्रेमध्ये छेडछाडीची घटना घडली आहे। रक्षामंत्री खरं तर रक्षा खडसे यांच्या मुलीचीही छेडछाड झाली आहे। रक्षा खडसे या स्वतः केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांच्याच मुलीसोबत अशी घटना घडल्यानं कुठेतरी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। जर का केंद्रीय मंत्र्यांची मुलगी असुरक्षित आहे तर इतर सामान्य तरुणींचं मुलींचं नेमकं काय, त्यांच्यासोबत देखील अशा घटना घडू शकत असतात। अर्थातच जळगावमधली ही घटना अतिशय धक्कादायक म्हणावी लागेल। याआधी देखील रक्षा खडसे यांनी सांगितल्याप्रमाणे 24 तारखेला असाच काहीसा प्रकार घडला, मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं। आता पुन्हा एकदा हा प्रकार घडल्यानं त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे। मुख्यमंत्र्यांसोबत देखील या संदर्भात त्यांनी बातचीत केली आहे आणि मुख्यमंत्र्यांकडून योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील देण्यात आल्याचं स्वतः रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे। टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकांना देखील धक्काबुक्की केली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात महिला सुरक्षेचे 3-13 वाजलेत का असा सवाल उपस्थित होतोय। जर का एखाद्या तरुणीसोबत सुरक्षा रक्षक आहेत तरी देखील हे तरुण मुलीची छेडछाड काढण्याचा प्रयत्न करू शकत असतील तर ज्या तरुणींसोबत कोणीच नसतं, ज्या तरुणी अर्थातच मैत्रिणींसोबत फिरायला जात असतात किंवा मग कुठेही कोणत्याही ठिकाणी जात असतात, त्यांच्यासोबत नेमकं काय घडत असेल, त्या तरुणींना नेमकी कोणकोणते त्रासांना सामोरं जावं लागत असेल, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। रक्षा खडसेंच्या मुलीसोबत छेडछाडीची घटना घडली आहे। माझीच मुलगी इथे सुरक्षित नाहीये असं स्वतः रक्षा खडसे म्हणतायत। असे प्रकार या आधी देखील अनेकदा घडल्याचं स्वतः रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे। सुरक्षा रक्षक असताना देखील माझी मुलगी ही सुरक्षित नसल्याची एक धक्कादायक बाब रक्षा खडसे यांनी बोलून दाखवली आहे। स्वारगेट अत्याचाराची घटना ही ताजी असतानाच आता मंत्र्यांच्या मुलीलाही या ठिकाणी या टवाळखोरांनी कुठेतरी लक्ष केल्याचं बघायला मिळतंय। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत ही छेडछाडीची घटना घडली आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये यात्रेमध्ये हा सगळा प्रकार घडला। सुरक्षा रक्षकांकडून टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न झाला, मात्र टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकांना देखील धक्काबुक्की केली आहे। सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असताना देखील आरोपींना अटक न झाल्यानं रक्षा खडसे या चांगलाच आक्रमक झाल्यात आणि या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रक्षा खडसे दाखल झाले आहेत आणि एसपींसोबत देखील त्यांनी संवाद साधलाय। एसपींकडून कठोर कारवाई करण्याची यावेळेस आश्वासन दिल्याची माहिती स्वतः रक्षा खडसे यांनी दिली आहे। मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, ते आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। मंगेश, आपण पाहिलं स्वतः रक्षा खडसे यांनी या घटनेवरती संताप व्यक्त केलाय। पोलिसांकडून काही माहिती देण्यात आली आहे का या संदर्भातली, कशा पद्धतीने पुढे तपास केला जातोय? निश्चितच वर्षा, ज्या पद्धतीने खरं ती घटना घडलेली आहे, ज्या दिवशी संत मुक्ताईची यात्रा महोत्सव सुरू होता आणि त्या ठिकाणी रक्षा खडसे यांची मुलगी जी आहे ती आपल्या मैत्रिणींसोबत जी आहे ती त्या ठिकाणी यात्रा महोत्सवात सहभागी झालेली होती आणि तिच्यासोबत सुरक्षा रक्षक देखील त्या ठिकाणी होता। मात्र त्या ठिकाणी काही टवाळखोर मुलांनी जे आहे त्या ठिकाणी छेडखानी करण्याचा मुलींचा प्रयत्न केला, काही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आणि याचा जाब विचारल्यानंतर खरं तर सुरक्षा रक्षकाला देखील त्या मुलांनी जे आहे टवाळखोरांनी जे आहे ते धक्काबुक्की केली आहे। धक्काबुक्की केल्यानंतर सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून या प्रकरणी एक गुन्हा जो आहे तो मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता। मात्र त्यानंतर पोलिसांनी याबाबत कुठलीही कारवाई न केल्याने खरं तर संतप्त झालेल्या रक्षा खडसे यांनी थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशन गाठून या पोलीस प्रशासनाला जे आहे त्या ठिकाणी जाब विचारलेला आहे। संबंधित जे टवाळखोर तरुण आहेत त्यांना अद्यापही या प्रकरणी अटक करण्यात आलेली नाही आहे, त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे तातडीने त्यांच्यावरती कारवाई करावी या संदर्भात जे आहे रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील यांच्याशी फोनवर बोलणं केलं आणि त्यानंतर जे आहे या प्रकरणात पोलिसांनी देखील त्यांना आता आश्वस्त केलंय की जे टवाळखोर तरुण आहेत त्यांना आम्ही तात्काळ अटक करणार, त्यांच्यावर कारवाई करणार आणि त्यानंतर कुठेतरी रक्षा खडसे जे आहेत ते आता मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमधून बाहेर पडलेले आहेत। एकीकडे आपण पाहायला गेलं तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचीच मुलगी जी आहे ते सुरक्षित असल्याचा प्रकार जो आहे हा पाहायला मिळतो आहे। त्यामुळे कुठेतरी महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने एक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे। स्वतः रक्षा खडसे यांनी देखील याबाबत जी आहे ती स्पष्टता दिलेली आहे की राज्यात महिला सुरक्षित नाही आहेत, कुठेतरी महिलांवरती अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे शासनाने देखील याबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचं मत जे आहे रक्षा खडसे यांनी व्यक्त केलं आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतः मुख्यमंत्री नेमकं काय लक्ष घालणार आहेत, मुख्यमंत्री देखील याबाबत काय कारवाई करणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जे काही टवाळखोर तरुण आहेत ते देखील एका राजकीय व्यक्तीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण घटनेला एक वेगळं वळण देखील मिळण्याची शक्यता आहे। मात्र आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात, कोणाला अटक करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंगेश, हे जे तरुण आहेत टवाळखोर हे नेमके कोण आहेत, कोणते रहिवासी आहेत, या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे का?
निश्चितच हे जे काही टवाळखोर तरुणांची जी माहिती आहे जी रक्षा खडसे यांच्या मुलींनी दिली आहे ते त्यावरून असं आहे की मुक्ताईनगर शहरामधील आणि मुक्ताईनगर शहराच्या बाजूला असलेल्या कोथळी गावातील हे काही तरुण असल्याची माहिती आहे. एकीकडे खरं तर आपण निश्चितच पाहायला गेलं मंगेश, तुम्ही असेच सोबत राहा. तृप्ती देसाई स्वतः आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. तृप्ती, जी आपण बघतोय पुण्यातली ही घटना ताजी असतानाच आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाडीची घटना घडली आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? राज्यात महिला सुरक्षित आहेत का? नाही, राज्यात महिला असुरक्षितच आहेत. स्वारगेटचं प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत आता जळगावचा हा प्रकार घडलेला आहे. आणि जेव्हा योगेश कदमांनी स्टेटमेंट केलेलं होतं की मुलीने विरोध केलेला नाही, अशी असंवेदनशील विधानं जेव्हा मंत्र्यांची आली तेव्हा आम्ही सांगत होतो की ही प्रकरणं जी आहेत ते आपल्या घरापर्यंत येऊ शकतात. प्रत्येकाच्या घरी मुली आहेत. आणि आता आपण बघतोय की जळगावमध्ये ज्या भाजपच्या नेत्या आहेत, महिला मंत्री आहेत, त्यांच्याच मुलीची जर छेडछाड होत असेल तर सर्वसामान्य मुली कशा सुरक्षित राहणार? आणि पोलीस प्रशासन काय करतंय? पोलीस प्रशासनाचा जो आहे तो गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाहीये आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या घटना घडतायत. या आरोपीला सुद्धा तातडीनं अटक होणं गरजेचं आहे. पण ह्या ज्या घटना आहेत ह्या थांबणंही गरजेचं आहे. यासाठी महिलांच्या बाबतीतले जे कायदे आहेत ते कडक आहेत, पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आणि यासाठी आता पोलीस प्रशासनानं कडक पावलं उचलणं फार गरजेचं आहे. निश्चितच तृप्तीजी, तुम्ही बोललात त्याप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून कुठेतरी कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत हा जो प्रकार घडला आहे या संदर्भातली माहिती देऊन देखील पोलिसांनी या ठिकाणी कोणताही गुन्हा दाखल केला नाहीये, ना त्या तरुणांना अटक केली. यावर स्वतः रक्षा खडसे यांनी देखील संताप व्यक्त केलाय. त्यामुळे पोलिसांवरच कुठेतरी प्रश्नचिन्ह नाही का उपस्थित होत या सगळ्या प्रकारानंतर? म्हणजे केंद्रीय महिला मंत्री जेव्हा पोलिसांना फोन करतात, अगदी त्यांची मुलगी असू दे किंवा सर्वसामान्य मुलगी असू दे, कायदा समान आहे. परंतु केंद्रीय महिला मंत्र्यांचा स्वतःच्या मुलीवर जेव्हा छेडछाडीचा प्रसंग येतो आणि त्या पोलीस स्टेशनला फोन करतात आणि त्यांचीच दखल जर घेतली जात नसेल तर सर्वसामान्यांची कधी दखल घेणार? त्यामुळं कुठल्याही महिलांच्या प्रकरणात गंभीरपणे पोलीस प्रशासनानं दखल घेणं गरजेचं आहे. आणि पोलीस प्रशासन गंभीरपणे दखल घेत नाही म्हणूनच प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की अशा घटना ज्या आहेत त्या कमी न होता वाढण्यास जे आहे ते प्रोत्साहन मिळतंय आणि गुन्हेगार सुद्धा जे आहेत ते वारंवार अशा घटना करतायत. निश्चितच तृप्तीजी, खरं तर त्यामुळे आता या टवाळखोरांवर आणि या सगळ्या वृत्तीवर कुठेतरी कठोर पावलं उचलणं अतिशय गरजेचं आहे. आपण हीच अपेक्षा करूयात पोलीस प्रशासन आपली भूमिका कठोरपणे बजावेल. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.